धक्का बसायला तयार रहा. कालपर्यंत घसरत असलेलं सोनं आज अचानक आकाशाला भिडलंय. होय मित्रांनो, फक्त एका दिवसात गोल्ड मार्केटमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे आणि यामुळे लाखो गुंतवणूकदारांचे डोळे विस्फारले आहेत. 11 एप्रिलच्या सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरांनी पुन्हा जोरदार झेप घेतली आणि चांदीही मागे नाही. आता प्रश्न असा आहे, ही वाढ तात्पुरती आहे का अजून मोठा स्फोट होणार? डॉलरची हालचाल, आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव आणि व्याज दरांमधील अनिश्चितता या सगळ्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतोय. म्हणूनच जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा आधीच गुंतवणूक केली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत देशातील प्रमुख शहरांमधील आजचे ताजे दर आणि पुढच्या काही दिवसांत मार्केट कोणत्या दिशेने जाणार. चला तर मग सुरू करूया आजचा खास अपडेट. दर वाढीचे मुख्य कारण. मित्रांनो, एक दिवस घसरण झाल्यानंतर सोन्याने अचानक उसळी का घेतली याची काही प्रमुख आंतरराष्ट्रीय कारणं आहेत. 1. जागतिक आर्थिक अनिश्चितता. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमतीत होणारी हालचाल आणि जागतिक बँकेचे व्याजदरांबाबतचे धोरण यामुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्याकडे वळला आहे. 2. मागणीत वाढ. लग्नसराईचा हंगाम आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची वाढती मागणी यामुळे किमती वाढल्या आहेत. 3. आंतरराष्ट्रीय दर. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा हाजीर दर तब्बल $4,777 प्रति औंस इतका झाला आहे, ज्याचा थेट परिणाम भारताच्या स्थानिक बाजारावर झाला आहे. 3. चला तर मग आता जाणून घेऊया आजचे प्रमुख शहरांतील 22 आणि 24 कॅरेटचे दर. शहर: 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम. दिल्ली: 1,52,510 रुपये, 1,39,810 रुपये. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर: 1,52,360 रुपये, 1,39,660 रुपये. चेन्नई: 1,54,100 रुपये, 1,41,260 रुपये. कोलकाता: 1,52,360 रुपये, 1,39,660 रुपये. अहमदाबाद, जयपूर: 1,52,000 अंदाजे, 1,39,000 अंदाजे. 4. चांदीच्या दरातील अपडेट. केवळ सोनंच नाही तर चांदीने सुद्धा आज गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. आज 11 एप्रिल रोजी चांदीच्या दराने 2,60,100 रुपये प्रति किलो हा टप्पा गाठला आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी आणि जागतिक टंचाईमुळे चांदीच्या किमतीत ही तेजी दिसून येत आहे. 5. गुंतवणूकदारांसाठी सल्ला आणि निष्कर्ष. मग आता काय करावं? तज्ज्ञांच्या मते सोन्या चांदीच्या बाजारात सध्या मोठी अस्थिरता आहे. मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं हा नेहमीच एक सुरक्षित पर्याय राहिला आहे. जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर बाजारातील रोजच्या चढउतारांवर लक्ष ठेवून योग्य वेळी निर्णय घ्या. तर मंडळी, पाहिलत ना, सोनं आणि चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा मोठा खेळ केला आहे. काल घसरण, आज जोरदार वाढ. आता सर्वात मोठा प्रश्न, पुढे काय होणार की पुन्हा घसरण? याचं उत्तर कोणाकडेच निश्चित नाही, कारण मार्केट पूर्णपणे आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर अवलंबून आहे. म्हणूनच जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका आणि प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवा. आणि अशाच ताज्या गोल्ड सिल्वर अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया पुढच्या एका मोठ्या अपडेटसोबत. तोपर्यंत सावध रहा आणि स्मार्ट गुंतवणूक करा.